आता पाहूया लोकसभा निवडणुकीचा विशेष कार्यक्रम छोटा पुढारी थेट शिरूरमधून। कुणाचं वातावरण आहे इकडे? वातावरण काय, सगळे पक्ष आपल्यासारखे असतात, सामान्य लोकांना फक्त आमची एकच इच्छा आहे, इंद्रायणी नदी साफ झाली पाहिजे। काय सांगता येत नाही, तरी अमोल दादा का काही सांगता येत नाही। आळंदीत काय विकास अपेक्षित होता? विकास काय भरपूर आहे, तसा भरपूर आहे का? भरपूर आहे, फक्त घाटावरची बेवडी जरा कमी झाली पाहिजे। बरं. बाकी विकासाची गरज नाही. विकासाची गरज नाही। बरं, कुणाला जनता कौल देईल? मोदी साहेबाला। मोदी साहेब। सध्या तरी जनता कोल्ह्यांच्या पाठीमाग आहे। कोल्ह्यांच्या पाठीमागे कोणाची टसल होईल? घासून होईल का? हो, घासून होईल, दोघे बी जुने आहेत ना। हा. मोदी सरकारचं काम कसं आहे? चांगले ना, छान, चांगले. अगदी छान। म्हणतात आता आजचे दिन आएंगे, आता कधी येत आहेत काय माहिती। नाही, तुम्हाला नाही आले आजचे दिन? कधी आले सांगा? 350-350चा सिलेंडर 1200 रुपयाला झालाय, कुठे आले आजचे दिन? आम्ही आता दर्शन लावले, माहित नाही, आम्ही इथले नाहीत, कुठले? आम्ही नगर जिल्ह्यातले। नगर जिल्ह्याचे? बरं, नगरचं काय वाटतं? नगरचं आमचं लंके साहेब आम्ही निवडून आणणार। लंके साहेब नगर मध्ये आले, भेटतो तुम्हाला। अमोल कोल्हे वरचेच होतात का आढळराव पाटील? आता ते मला कळत नाही तसं। नाही, वरचेच चर्चा आता जनतेलाच माहिती काय चर्चा होणार पण आहे। तरी कुणाची चर्चा आहे सध्या मतदारसंघात? आता ते मला नाही ना माहिती। बरं, चला, त्यांना नाही माहिती। धन्यवाद भाऊ, एवढं माहिती मिळाली तीच लई झाली। काय म्हणतंय राजकारणाचं तापमान? ते आपल्याला माहित नाही, बर, आपला विषय नाही आहे तो। पण नाही, आपला विषय कोणता? आपला विषय आपलं काम, आजी त्या विषय नाही, आपला धंदा बोले ना आपण बोलत। त्यातलं आपल्याला काय माहिती नाही, ज्ञान नाही, काय नाही। काय काय कमळ चालवायचं, कमळ। कमळ. आपलं राम मंदिर झालं ना, हा, म्हणून कमळ चालवायचं। पण आता बेरोजगारीची समस्या आहे, त्यांनी सोडवली ना, सगळी सोडवली सोडवली का? हो, राजकारणात ते दाखवतात नाही म्हणून, पण सोडवत आहेत ते। म्हणजे राजकारणात फक्त दाखवतात नाही म्हणून? हो, कारण हे पक्ष पडावा, हा निवडून यावा म्हणून दाखवतात, ह्यांनी काम नाही केलं, त्यांनी ते काम नाही केलं, असं। हा, तुतारी तुतारी. आणि गाड्या? घड्याळ नाही, जनता तेच सांगणार तुम्हाला, तुतारी वाजवा। हो, नमस्कार नमस्कार नमस्कार. कुठले आहे तुम्ही? बारामती. नाही, मग जाऊ द्या, बारामती जाऊ द्या। हा, बारामती म्हणजे भानामती। हा ना, गर्लफ्रेंड संग बोलतोय म्हणून काय बा, आहे का नाही गर्लफ्रेंड वगैरे? नाही, तसलं काय नाही। बरं, काय म्हणते राजकारण? तुतारी तुतारी. पण आढळराव पाटील पुन्हा तालमीत उतरले, त्यांचं काहीच खरं नाही। आजी दादा तिकडे गेले, त्यामुळं एकनिष्ठ राहायचं, एकनिष्ठ जगायचं। इथं आता तुतारीच येणार आहे। हा, हा, असं मग काय तेव्हा पण ते तर म्हणताय गाड्या अजूनची वेळ नवी आहे। नाही ना, तू गाड्या जुन्या, पण माणसं नाही झाली तिथं, हा, हा. माणसं बदलली ना। तसं नसतंय, सुई लागेल। नाही, सुई इंजेक्शन देईन मी, अहो, आता इंजेक्शन द्यायची बारी चाललेली, नेमकं कुणाला? सगळ्याला देईन इंजेक्शन मी, सगळ्याला एक एक टाकेन। हो, मतदार कुणाला इंजेक्शन देणार? मतदार मीच देणार सगळ्याला, आपण कुणाला? कुणालाच नाही द्यायचं। अहो, इला सारखं होईन, मग सगळ्याला एक एक इंजेक्शन मानले। अजिबात नाही, लोकसभेला नाही, विधानसभेला होईल। लोकसभा म्हणजे मोदी साहेब राहतील? मोदी साहेब राहणार. बिंदास इकडं कोण बाल किल्ला राहतील? नाही, इथं होय, इथं आता भेसळ आहे सगळी। बेसळ. बरं, नेत्यामध्ये शिंदे गटात गेल्यामुळे जनता नाराज वाटते का? नाराज आहेच ना। मतदानाचा परिणाम होईल? नाही, मतदानाचा नाही होणार, पण नाराज आहे लोक, त्याचा फटका दिसत ना विधानसभेला। काय म्हणता आजीबाई? अहो, तुम्ही दिसल्या, पण मी म्हणलं आजीबाईला घरची नेत्यान मतदान करून आणते। कसे काय घरचे नेते? मग डायरेक्ट तुम्ही निवडणार का? हा, मी उमेदवार निवडणार। बर, काय तुमच्या मनात आहे नेमकं? 5 वर्षात विकास झालाय का नाही? विकास थोडाच होतोय, चांगला व्हायला पाहिजे। थोडा म्हणजे किती? रुपयात 4 आणे होतोय बाबा। मोदी सरकार चांगला आहे, पण खालचे लोक बेकार आहे, काम बरोबर करत नाही, सगळे पैसे खातात। बरोबर आहे। हा, रस्त्याचं काम 1 लाखाचं घेतलं की ते 20-25 हजार करतात, बाकी खिशात टाकतात। त्याला सांगायचं मोदीला। हा, मग आता खालची लोक बदलली पाहिजे का? ते त्यांनी बघायचं काय करायचं। पण खालची लोक जर बदलली तर मोदीच बदलू शकतात ना? नाही, मोदीने बदलत। मग अरे, मोदी बदलत नाही, मोदी निवडून येते का मोदी? हा, विकास काय, हे सगळे गड्डे पडले, 4 लोकांना सांगितलं, लोकांना चालता येत नाही। फिराले खासदार बघत नाहीत का? खासदार काय, त्यानं येते ना इथं तो, मग त्याने बघायला काय, त्याला दिसत नाही का? बरोबर आहे। म्हणजे आपकी बार 400 पार होणार म्हणायचं। मग आजोबा बघितलं का कसं कडक आहे, ज्यांच्या आवाजातच दम आहे।
आज जे जगाचं स्तर आहे त्याच्यानुसार आपल्याला पळणं पण आहे ना. बरोबर आहे. म्हणजे अमोल कोल्हे साहेब या बारीन बाल किल्ला राखू शकत नाही म्हणायचं. नाही राखू शकत. नाही. बाल किल्ला आता ज्याच्या हातात सत्ता तोच राखेल ना. हा ज्याच्या हातात सत्ता तोच राखेल ना. लय निवांत. निवांतच काय म्हणताय राजकारण? चालू आहे, छान चालू आहे, कुणाचं वरचं जो पाहायला मिळतंय? ज्याच्याकडे पैसा त्याच, कोणाकडे पैसा आहे वाटतं? ज्याच्याकडे पावर आहे त्याच्याकडे, पावर कोणाची? सत्ता आहे त्याची, पण आता सहानुभूतीची लाट मानतायत. सगळं आहे ना. ते आता चालू खासदार आहेत त्यांनी काम केलेत का? सगळ्यांची कामं आहेत. मग जनतेचं काम आहे का नाही योग्य उमेदवार निवडून द्यायचं? जनता कशावर मतदान करते त्याच्यावर आहे ना. चला पुढे जाऊया. काय वाटतं इकडं कोणाची हवा आहे? इकडं कोणाची हवा आहे? आम्ही इकडचे नाही, आम्ही तिकडचे वहिनी जाऊन द्या पुढं. नाही जात, थांबत या पुढं. नाही थांबत, जातील निघून. नाही जात. भाऊ बेस्ट प्रॉब्लेम. कोणाचं वातावरण आहे? आढळराव दादा. आढळराव पाटील. कुणाची सत्ता आली पाहिजे? मोदीची का शरद पवाराची. शरद पवार साहेब? येतील ना निवडून कोले. बरं. अमोल कोल्हे. अमोल कोल्हे साहेब. काळानुसार बदल गरजेचाच पाहिजे. बरं, कुणाच्या हातात सत्ता देणार? सत्ता राहुल गांधी.